श्री स्वामी समर्थ मित्रांनो, हा माझा संडेचा दुपारचा नाही शनिवारचा आहे आणि मी शनिवारी हळदी कुंकू करणार होते आणि ते संडे माझ्या घरी पाहुणे आले होते. तर हा संडेचाच आहे व्लॉग. तर हा व्लॉग म्हणजे संडेचा आहे माझा व्हिडिओ. आमच्या इथं देवचे मोठे पप्पा आले होते. ते श्रेयाची मम्मी चेहरा नाही दाखवून राहिली. श्रेया म्हणते माझी मम्मीला मी पहिले माझ्या ह्याच्यावर यूट्यूब चॅनलवर दाखवणार म्हणून राहिली होती. तर पहा कशी मटकून राहिली, नाही दाखवत म्हणून चेहरा. तर तिच्या मम्मीनं पण स्वतःचा चेहरा लपवून टाकले. आणि माझी मुलं दोघंही आडवे त्यांच्या. आणि हा मसाला करत असताना माझी मुलगी पण माझी मदत करायसाठी पहा येतो 10 वेळा आणि 10 वेळा तिकडे जातो आणि नंतर लास्टमध्ये येतो माझ्याकडे. हे साधा मसाला आणि खडा मटनवाला मसाला हे 2 मसाले करायला लागते म्हणून मी ते अलग अलग लसूण निसून ठेवलेला होता. आणि आता भाजते कांदा आणि खडा मसाला. ते पहा लांबची छोटी नुसती मस्तीखोर मग हाताच येऊन जाते. अशी कोणाकोणाची मुलं करतात ते नक्की कमेंट करून सांगा. आणि हे माझं मुलगा, त्याला अभ्यास करायला लावलं, तो तर खेळत राहतो. अभ्यास म्हटलं का खेळ, अभ्यास म्हटलं का खेळ. आणि नंतर कुकर म्हटलं आणि पोळ्या करायला बसणार होती. इकडे कुकर तिकडे मसाला झाला आणि आता पोळा करणार होती. त्याच्या अगोदर मी म्हटलं बाहेरचे कामं करून घ्यायचे. तर मी बाहेर आली तर माझी मुलगी खेळून राहिली होती बॉल. म्हटलं तुला असं पाहिजे का, तर हो म्हणून राहिली होती. पहा आणि माझा मुलगा तिकडे खेळायला. आणि मी हळदी कुंकूच्या दिवशी काढलेली रांगोळी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. आणि आता चला मी दाखवते तुम्हाला माझे छोटे छोटे स्ट्रॉबेरीचे झाडं. ही भाजी बारीक बारीक आहे ती स्ट्रॉबेरीचे झाडं आहे, जे मी पहिले 1 वर्षा अगोदर लावलेले आहे. लागत जातो बारीक बारीक आणि आपणच मरून जातो. ही माझ्या मुलाच्या पतंगी, माझी रांगोळी. पाहूनच होतं, म्हटलं नळं आले असेल, 5 वाजले होते तेव्हा. त्याच्यानंतर मटण आणली, मटणची भाजी मांडून घेतली कारण शिजायला वेळ लागतो म्हणून. कारण लवकर शिजत नाही, कारण जटर होता बकरा. आणि इकडे माझी मुलगी जेवण करून राहिली होती. नंतर मी पोळ्या करायला बसली. रात्र झाली तर फार लवकर पोळ्या केली कारण पाहुणे घरी होते तर त्यांना भूक पण लागली होती. पोळ्या करून घेतली लवकर. कधी कधी खूपच घाई होतो तर कधी कधी काहीच नाही. पाहुणे म्हटलं का घाईच घाई. त्याच्यासाठी आणखी लवकर कामं करावं लागतात. मग लवकर पोळ्या करून घेतली आणि भांडे घासायला बसली. गॅस ओटा आवरली ना, कारण गॅस ओटा पुसायलाच खूप वेळ लागतो. पूर्ण साफसफाई करावं लागतो, त्याच्यानंतरच बाकीचे दुसरे काम. नाहीतर गॅस ओटा खूपच खराब दिसतो. त्यानंतर सकाळच्या खूप साऱ्या पोळ्या होत्या तर मग काही जास्त पोळ्या केली नाही. पोळ्या ठेवून घेतली डब्यामध्ये आणि आणखी साफसफाई केली आणि नंतर हात धुतले. जेवण करायचं व्हिडिओ काही काढता आला नाही तर हे रात्री झोपण्यातच व्हिडिओ काढली. ते पहा देव झोपल्यावरती. आणि ही माझी मुलगी आणि मी. चला गुड नाईट, बाय.